नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री पितृदेवताय नमः. तर बघा, आज आपण श्राद्धाचे जेवण जेव्हा वाढतो किंवा जेव्हा आपण वाढतो जी आपल्याला बाहेर नेऊन ठेवायची असते किंवा आपल्या पितरांसाठी आपण जेव्हा ताट वाढतो ते कसं वाढावं, त्याचे काय नियम आहेत, मंडल कसे करावे, कोणते पदार्थ कुठल्या बाजूला वाढावे, नैवेद्य कसा दाखवावा, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, श्राद्धाचे जेवण हे पितरांना तृप्त करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी आणि ते त्यांना पूर्ण वर्षभर पुरावं ह्यासाठी केले जाते. ह्या निमित्ताने आपण ब्राह्मणांना घरी बोलवून ब्राह्मण भोजन, दान, वस्त्रदान हे सगळे करतो. आपले नातेवाईक यांना बोलवून आपण त्यांना भोजनदान किंवा अन्नदान हे करतो. तर बघा, श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा, कसा करावा, नियम काय आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, श्राद्धाचा स्वयंपाक हा त्या माणसाने करावा. पण काय होतं की जो श्राद्ध करतो तो माणूस श्राद्धाला बसलेला असतो. त्यामुळे त्याच्या आईनी किंवा त्याच्या बायकोनी किंवा त्याच्या घरातल्या मंडळींनी किंवा नातेवाईकांनी केला तरीही चालेल किंवा कोणत्या पण सवाशीण बाईने श्राद्धाचं जेवणाचा स्वयंपाक केला तरी चालेल. जर तुमच्या नातलग असतील, भले मग तुमच्या आईच्या बाजूचे असे ना, बाबांच्या बाजूचे असे ना, पण तुमचे नातलग पाहिजे त्यांनीच हा स्वयंपाक करावा किंवा कोणीही सवाशिणीने हा स्वयंपाक नक्की करावा. आता श्राद्धाचा स्वयंपाक शांतपणे करावा, खूप प्रसन्न मनाने, विचाराने स्वयंपाक करावा. त्या दिवशी आपण पूर्ण घरातल्यांनी ब्रह्मचर्य पाळावे. बघा, जे सामान तुम्ही त्या दिवशी जेवणासाठी वापरणार आहात ते तुमच्या स्वतःच्या पैशांनी तुम्ही खरेदी करून आणलेलं असावं. दुसऱ्यांनी दिलेलं ते वापरू नये किंवा शिळं अन्न कधीच वाढू नये. स्वयंपाकात शेवगा, गाजर आणि वांगी हे कधीच घालायची नाही किंवा ह्याचे पदार्थ कधीच वाढू नये. आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना आवडणारे पदार्थ त्या स्वयंपाकांमध्ये नक्की ठेवावे. तर बघा, श्राद्धाच्या जेवणात कोणकोणते पदार्थ असावे. तर बघा, श्राद्धाच्या जेवणात किंवा पितृपक्षात सगळीकडे जेव्हा श्राद्धाचं जेवण केलं जातं तेव्हा तांदळाची खीर, उडदाचे किंवा मुगाचे वडे, नंतर आळूची वडी किंवा आळूची भाजी किंवा भेंडी, बटाट्याची भाजी किंवा सर्व चटण्या, त्याच्यात जवस ही आणि तिळाची चटणी ही मेन असते. त्याच्यानंतर कुठल्याही कोशिंबिरी चालतात, सर्व कोशिंबिरी चालतात. त्याचबरोबर पितरांना मध, खीर आणि तूप हे भरपूर आवडते. त्यामुळे त्याचा तुम्ही समावेश नक्की करावा किंवा तुमच्या त्या ताटांमध्ये नैवेद्याच्या हे नक्की घालावे. तसेच तळलेले पदार्थ म्हणजे भजी असे ना, कुरडई असे ना, पापड असे ना, हे सगळे जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही ठेवावे. आता कोणते पदार्थ तुम्ही चुकूनही ताटांमध्ये वाढायचे नाही, तर गाजर किंवा गाजराचे कुठलेही पदार्थ, कोशिंबीर असे ना किंवा काही असे ना, वांग्याची भाजी किंवा वांग्याची कापं किंवा वांगं वाढायचं नाही आणि शेवगा हा वाढायचा नाही. तर हे लक्षात ठेवा. तर आता आपण पितरांचे ताट कसे वाढतात किंवा कुठले पदार्थ कुठे वाढायचे ते आपण बघणार आहोत. तर बघा, आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो ना, तेव्हा आपण काय करतो की चटण्या किंवा लिंबू, मीठ आणि त्याच्यानंतर चटणी, हे सगळं कोशिंबीर हे सगळं आपण डाव्या बाजूला वाढतो आणि भाज्या वगैरे सगळ्या आपण उजव्या बाजूला वाढतो. तर पितरांचा जेव्हा आपण ताट वाढतो तर तेव्हा आपण कंप्लीट अपोजिट वेनी वाढायचं आहे. म्हणजे काय, तर सगळ्या भाज्या आपल्याला डाव्या बाजूला वाढायच्या आहेत, कोशिंबिरी, त्याच्यानंतर लोणचं, त्याच्यानंतर चटण्या सगळ्या उजव्या बाजूला वाढायच्या आहेत. मीठ आणि लिंबू हे सगळ्यात शेवट वाढायचं आहे त्या ताटांमध्ये, कारण आपण नैवेद्याला मीठ आणि लिंबाने सुरुवात करतो. पण पितरांच्या ताटांमध्ये तुम्हाला सगळं उलटं वाढायचं आहे. मध्यभागी आपण, आता तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत असेल, नैवेद्यासाठी आपण मूद घेतो भाताची, तर इथं तुम्हाला मूद घालायची नाही आहे भाताची. तुम्हाला पहिली तूप घालायचं आहे. भात तुम्ही भातवडीने किंवा एका डावाने भात वाढा, भले मग तो ओबड-धोबड असे ना तरी चालतो. मूद अजिबात घालायची नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती वरण. मग तुम्ही कुठंही कुरडई, पापड, लोणचं, खीर एका वाटीमध्ये, जनरली आपण काय करतो की खीर एकदम खालती थोडीशी वाढतो आणि त्यांनीच आपण सुरुवात करतो.
तर एकदम उलटं ताट तुम्हाला त्या दिवशी वाढायचं आहे. तर बघा असं का वाढलं जातं उलट किंवा असं का वाढलं जातं, तर असं मानलं गेलेलं आहे की त्या अन्नातले रजोगुण आणि तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं, म्हणून ते तसं वाढावं. आता पितरांना नैवेद्य कसा दाखवावा, तर बघा जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण चौकोनी पाण्याने मंडल करतो आणि त्याच्यावर आपण ताट ठेवतो. तर पितरांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहे तेव्हा तुम्हाला बोटाने गोलाकार करायचं आहे, म्हणजे वर्तुळ करायचं आहे, सर्कल करायचं आहे पाण्याने आणि मग तुम्हाला त्यावरती पितरांचं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवताना पाणी आपण अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे, म्हणजे उलटं फिरवायचं आहे. जेव्हा देवाला आपण दाखवतो तेव्हा क्लॉकवाईज म्हणजे सरळ फिरवतो, पण आपण पितरांना जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा उलटं फिरवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्या अगोदर नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर देवाला, कावळ्याला, गाईला, कुत्र्याला असं हा नैवेद्य पहिली काढून ठेवायचा आहे आणि मग पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघा अशा रीतीने आपल्याकडे जेव्हा श्राद्ध असेल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी, नियम लक्षात ठेवून पितरांचा स्वयंपाक करावा. म्हणजे त्यातले रजोगुण आणि तमोगुण वाढतात आणि ते अन्न पितरांना ग्रहण करणं खूप सोपं जातं आणि ते अन्न त्यांना लवकर पोचतं आणि ते ग्रहण केल्याने त्यांना ते अन्न वर्षभर पुरतं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आपली पितरं तृप्त होऊन आणि संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. तर ह्या नियम गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि त्याच बघा अगदी साधे सोपे आहे. जे आपण देवाला करतो ना त्याच्या उलट आपण पितरांना करतो. एवढी साधी आणि सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.